नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता यावरील घटक पाहणार आहोत. आपला घटक आहे घनाच्या स्थितीवर आधारित प्रश्न. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा स्कॉलरशिपचे असेल, NMAचे असेल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये याच्यावरती या घटकावरती काही प्रश्न विचारले जातात. तर याचं बेसिक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे किंवा त्याच्या काही ट्रिक्स आहेत त्या माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. प्रथम आपण पाहूया घन. या ठिकाणी घन हे दोन प्रकारचे असतात. एक असतो तो स्टँडर्ड, त्यालाच आपण प्रमाणित असं म्हणतो. प्रमाणित घन. आणि दुसरा असतो तो सामान्य घन असतो. आता मित्रांनो, आपल्याला सामान्य घन म्हणजे काय आणि प्रमाणित घन म्हणजे काय बघायचं. याला आपण स्टँडर्ड घन, स्टँडर्ड डायस म्हणतो. याला आपण जनरल डायस म्हणतो. म्हणजे सामान्य रूपातील घन असतो एक आणि एक असतो तो प्रमाणित. प्रमाणित असतो म्हणजे काय, तर जो घन आहे दिलेला आपल्याला, अशा प्रकारचा जर आपल्याला एखादा घन दिलेला असेल तर या घनाच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंकांची बेरीज. बघा, जर आपल्याला प्रमाणित घन म्हणजे काय बघतोय आपण, जर आपल्याला एखादा घन दिलेला असेल आणि त्या घनाच्या विरुद्ध भागांच्या पृष्ठभागावरील, म्हणजे समजा इथे हा वरचा भाग आहे, हा वरचा भाग आहे, या वरच्या भागावर 4 असेल तर त्याच्या विरुद्ध पृष्ठभाग म्हणजे खालच्या बाजूला येईल इथे 3. म्हणजे या दोघांची बेरीज ही नेहमी 7 असते. म्हणजे वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग घेतला तर 7. दोन साइडचे पृष्ठभाग घेतले तरी सुद्धा दोघांची बेरीज ही 7च असते. म्हणजे हा या बाजूचा 5 असेल तर या बाजूचा 2 असतो. आता राहिले फक्त 2 अंक. कोणते राहिले मग? 1 आणि 6. म्हणजे पुढच्या बाजूला 1 असेल तर पाठीमागच्या बाजूला 6 असेल. पुढच्या बाजूला 1 असेल तर पाठीमागच्या बाजूला 6 असेल. म्हणजे अपोजिट असणाऱ्या किंवा विरुद्ध पृष्ठभागांची जी बेरीज आहे ती 7 इथे येते. तर आता आपल्याला सामान्य रूपातील घन कसा आहे याचं उदाहरण दाखवतो. हा लगेच आपल्याला सांगता येईल. मग 4च्या विरुद्ध संख्या कोणती असेल किंवा याच्या अपोजिट असणारी, 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर असणारी संख्या कोणती असेल तर 3 म्हणू आपण. 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर असणारी संख्या कोणती तर 2. हे लगेच आपल्याला ओळखता येईल. हे प्रमाणितचं. पण सामान्य घनामध्ये अशा प्रकारचं नसतं. तर याच्यामध्ये बेरजेचा कशाशी काही संबंध येत नाही. फक्त काय, घनावर समोर दिसणारे जे अंक आहेत त्यांची बेरीज जर 7 आली, बघा या ठिकाणी आपण हे काढू. असा एखादा घन दिलेला आहे आपल्याला आणि याच्यावरती बघा इथे 4 असेल, इथे 3 असेल आणि इथे 2 असेल. तर यांची बेरीज किती आली? 7 आली. समोरच इथे जे अंक दिसतात यांची बेरीज केली 7 आली. म्हणजेच हा प्रमाणित घन नाही तर हा सामान्य रूपातील घन आहे असं ओळखायचं. तर आपल्याला याच्यावरचीच उदाहरणं परीक्षेला विचारली जातात. जास्तीत जास्त याच्यावरचीच उदाहरणं विचारली जातात. तर आपण काही उदाहरणं बघूया आपण. तर याच्यामध्ये किती प्रकार आहेत ते तुम्हाला सांगतो उदाहरण घेताना. तर हे सामान्य रूपातील जे घन आहे याच्यावरचे आपण उदाहरण पाहणार आहोत. बघा, प्रकार क्रमांक 1. याच्यामध्ये जो दिलेला घन आहे हा घन अगोदर कोणत्या प्रकारचा हे आपल्याला ओळखावं लागेल. बघा इथे बेरीज करा. या 3 मधल्या या दोन्हींची बेरीज केली तर 7 आली. म्हणजे हा सर्वसाधारण किंवा सामान्य घन आहे किंवा फासा आहे किंवा डायस आहे असं आपण म्हणूया. तर मग आता याच्यावरचं हे उदाहरण बघूया. काय बघा, 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल. आपल्याला दिलेला अंक कोणता सांगितलाय? 3 सांगितलाय. बघा इथे काय करायचंय, 3 अंक सांगितलेला आहे. 3 हा अंक या घनावरती कुठे कुठे आहे बघायचा आणि किती ठिकाणी आहे ते बघायचं. म्हणजे हा जो पहिला प्रकार आहे तो दिलेला अंक हा याच्यामध्ये 3 वेळा असतानाचा सोडवायचा आपल्याला. 3 वेळा. बघूया किती ठिकाणी. इथे आहे 1 ठिकाणी, इथे आहे 2 ठिकाणी आणि इथे आहे 3 ठिकाणी. तर काय करायचं बघा, सुरुवातीला 1 ठिकाणी जो आहे तो बघा याच्या ज्या बाजूला किंवा याच्या ज्या साईडला असणारे जे 2 अंक आहेत ते 1 आणि 6 आहे. त्याच्या जवळच्या पृष्ठभागावर असणारा 1 आणि 6 आहे. हा 1 आणि 6 कुठे आहे का इथे इतर ठिकाणी बघायचं आहे तर कुठेही नाही. म्हणजे आपण या घनाचा विचार करणार नाही. पुढे पाहूया. इथे 3 आहे. या 3 असलेल्या पृष्ठभागाच्या जवळच्या पृष्ठभागावर कोणते अंक आहेत? 5 आणि 6. हे 5 आणि 6 कुठे आहे का इथे? इथे नाही, इथे नाही. म्हणजे याही आपण घनाचा विचार करणार नाही. पुढे बघूया. 3 इथे आहे,
3च्या जवळ असणारे दोन पृष्ठभाग आहेत त्याच्यावरती अंक आहेत 4 आणि 5. हे अंक इतर ठिकाणी कुठे आहेत ते पाहूया आपण. तर इथं आहेत 4 आणि 5. म्हणजे आपण विचार करणार आहोत या फक्त दोन घनांचा. मग बघा इथे 4 आणि 5 आहे, इथे सुद्धा 4 आणि 5 आहे. या दोघांची फक्त जोडी लावून ठेवा. मग राहिले दोन अंक कोणते? 2 आणि 3. 2 आणि 3. याचा अर्थ असा की 3 अंक असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर हा 2 अंक असतो किंवा असलाच पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर आहे ते 2. म्हणजे पर्यायामध्ये 2 इथे आहे म्हणून हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढे तिसऱ्या आकृतीच्या पायाच्या पृष्ठावर कोणता अंक असेल? तिसरी आकृती म्हणजे कोणती बघा? इथे तिसरी आकृती. इथे तिसरी आकृती. या तिसऱ्या आकृतीच्या पृष्ठावर म्हणजे खालच्या बाजूला कोणता अंक हे ओळखायचा आहे. पण इथे उदाहरणामध्ये आपल्याला हा अंक दिलेला होता आणि इथं आता विचारले आपल्याला, म्हणजे हा अंक आपण शोधू शकतो. म्हणजे 5. म्हणजे 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक आहे हे शोधायचं आपल्याला. काय करायचं आहे? 5 या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे हे शोधायचा. या उदाहरणाचा असा अर्थ आहे. मग 5 अंक हा कुठे आहे बघा? इथे. तर इथे आहे. मग बघा 5 अंक एक ठिकाणी आहे, 2 ठिकाणी आहे, 3 ठिकाणी आहे. म्हणजे आपलं हे उदाहरण ह्या पहिल्या प्रकारामध्ये बसतं की तो अंक 3 वेळा आलाय. म्हणजे या पद्धतीने सोडवायचा आहे. आपण जे 1 नंबरचं उदाहरण सोडवलं या पद्धतीने बघूया. 5चा इथे 5 या पृष्ठभागावर आहे. त्याच्या जवळच्या पृष्ठभागावर असणारे अंक कोणते आहेत बघा? 2 आणि 4. इथे आहे का 2 आणि 4? नाही. इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. म्हणजे आपण या घनाचा विचार करणार नाही. पुढे जाऊ. 5 कुठे? इथे 5 नाही. इथे 5 आहे. इथे काय बघा? 6 आणि 3 आहे. या 5च्या जवळच्या पृष्ठभागावरती 6 आणि 3 हे दोन अंक आहेत. तर शोधूया कुठे आहेत. इथे नाही, इथे आहेत. म्हणजे याला टिक मार्क करू. म्हणजे आपण फक्त ह्या दोघांचाच विचार करणार आहे. इथे 6 आणि 3 आणि या ठिकाणी असलेल्या 6 आणि 3 ची फक्त जोडी लावून ठेवायचे. आणि 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर असलेला अंक हा 1 आहे आणि 1 या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर असलेला अंक 5 आहे. हे आपल्या लक्षात आलं. म्हणजेच ह्या 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर अंक कोणता आहे? 1 आहे. म्हणजे याच्यामध्ये येणारा जे उत्तर आहे किंवा पर्याय आहे तो आपला 4 आहे. आलं लक्षात? बघा जर आपल्याला हा दिलेला जो अंक आहे हा जर 3 वेळा दिलेला असेल, 3 ठिकाणी असेल तर ही पद्धत आपण वापरायची. यानंतर हा जर दिलेला अंक 2 वेळा असेल तर कसं सोडवायचं ते आता आपण उदाहरण प्रकार क्रमांक 2 मधली काही उदाहरणं पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रकार क्रमांक 2 आता आपण पाहणार आहोत. पहिल्या प्रकारामध्ये हा दिलेला अंक हा 3 वेळा होता. हा दिलेला अंक हा 2 वेळा असणार आहे. हा दिलेला अंक जो आहे तो किती वेळा असणार आहे? 2 वेळा असणार आहे. आणि हा अंक जर 2 वेळा असेल तर कसं उदाहरण सोडवायचं हे आपण पाहणार आहोत. बघा काय प्रश्न? 2 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल? इथे 2 आहे. 2 हा अंक दिलेला जो आहे तो आपल्याला अगोदर बघून घ्यायचा आहे की ह्या घनावरती किती ठिकाणी आहेत. बघा इथे 2 आहे म्हणजे 1 झाला. इथे नाही, इथे नाही, इथे आहे म्हणजे 2. म्हणजे 2 हा अंक जो आहे तो आपल्या घनावरती 2 ठिकाणी म्हणून 2 वेळा दिला. आणि हा प्रकार दुसरा पाहतोय आपण. तर काय करायचं? त्या फक्त 2च घनांचा विचार करायचा आपल्याला. 2 हा अंक आहे ज्या ज्या ठिकाणी त्या फक्त दोघांचाच विचार करतोय. 2 हा अंक इथे आहे म्हणून आपण काय करूया बघा इथे लिहिला. पुढे आता घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन जाऊ आपण. क्लॉकवाईज डायरेक्शन 2 नंतर काय येतं? 5 येईल. 5 नंतर काय येतं? 3 येतं. आता पुढे कोणत्या 2 घनांचा विचार करणार आहोत? या पहिल्या आणि शेवटच्या. इथे बघा 2 इथे. 2 नंतर पुन्हा क्लॉकवाईज डायरेक्शन जाऊ आपण. क्लॉकवाईज डायरेक्शन घड्याळाच्या काठीप्रमाणे आपण जर गेलो, क्लॉकवाईज डायरेक्शन जर आपण गेलो तर काय येईल बघा? या 2 नंतर 1 येईल आणि नंतर 4 येईल. म्हणजे 1 येईल आणि नंतर 4 येईल. आता बघा ह्या दोघांना एक बॉक्स केला आणि या दोघांना एक बॉक्स केला. म्हणजे याचा अर्थ 5 या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर 1 अंक आहे आणि 3 या अंक असणाऱ्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर 4 हा अंक आहे. म्हणजे ही एक जोडी मिळाली, ही एक जोडी मिळाली. तर राहिली फक्त एकच जोडी आपल्याकडे. ती म्हणजे कोणती? 6 आणि 2 अंक राहिले. म्हणजे 6 आणि 2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3ही जोड्या मिळाल्या. आणि याच्यावरचा कसाही प्रश्न विचारला तर या गोष्टीवरून आपण सांगू शकतो. बघा म्हणजे 6 अंक असणाऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर 2 आहे. 5 अंक असणाऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर 1 आहे आणि 3 अंक असणाऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर 4 अंक आहे.
अशा पद्धतीने फक्त ह्या दोघांचा विचार करून हे आपण कॅल्क्युलेशन केलं तर मग सरळ साधं इथं फक्त बघायचं आणि टिक मार्क करायचं. काय बघा, 2 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल, कुठे 2 इथे, म्हणजे याच्या विरुद्ध पृष्ठभागावर हा 6 अंक असणार आहे. आपल्या पर्यायामध्ये उत्तर 6 कुठे, इथे, म्हणून हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढे चला, 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल, इकडे या. 5 कुठे, इथे. 5च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे, 1 अंक आहे. पर्यायामध्ये 1 कुठे शोधा, इथे, म्हणजे आपलं उत्तर हे असणार आहे. तर यानंतर प्रकार क्रमांक 1 बघितला, हा जो दिलेला अंक आहे हा दिलेला अंक 3 वेळा होता. प्रकार क्रमांक 2 बघितला, हा अंक 2 वेळा होता. आता प्रकार क्रमांक 3 मध्ये हा अंक फक्त एकदाच असेल ह्या घनावरती. तर कशा प्रकारचं उदाहरण सोडणार आहोत ते आता आपण पाहणार आहोत यानंतर. विद्यार्थी मित्रांनो, प्रकार क्रमांक 3 आणि यातलं उदाहरण क्रमांक 5 आता आपण पाहणार आहोत. तर आपण पाठीमागच्या 2 उदाहरणामध्ये 2 प्रकार वेगवेगळे बघितले. आता तिसरा प्रकार पाहणार आहोत. इथं काय विचारले बघा, 3 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. विचारलेला अंक, दिलेला अंक कोणता आहे, 3 आहे, आणि ह्या 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर अंक विचारला. दिलेला अंक 3 आहे, आपल्या पद्धतीने शोधायचं. दिलेला हा अंक 3 हा अंक या घनावरती कुठे आहे आणि किती वेळा आहे हे शोधायचं. बघा, पहिल्या उदाहरणामध्ये हा अंक 3 वेळा होता, दुसऱ्या उदाहरणामध्ये हा अंक 2 वेळा होता. आता या उदाहरणामध्ये हा अंक किती वेळा हे शोधायचं आणि मग त्याच्यावरचे उदाहरण आपल्याला सोडवायचं. बघा, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे आहे, म्हणजे या डायस मध्ये किंवा या घनावरती 3 अंक आहे. तर याच्या बाजूला असणारे 2 अंक कोणते आहेत बघा, 2 आणि 6. कोणते आहेत, 2 आणि 6. मग आता 2 आणि 6 हे अंक इतर कोणत्या ठिकाणी आहेत ते शोधूया आपण. इथे 2 आणि 6 आहे का, नाही, इथे आहे का, आहे. म्हणजे आता आपल्याला फक्त या 2 घनांचा विचार करायचा. 2 आणि 6 आहे, इथे 2 आणि 6 आहे, यांची जोडी लावायची आणि आगेसे ठेवायची. म्हणजे इथे 3 आणि 5, म्हणजेच 3 आणि 5 हे एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर आहेत. एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर आहेत, म्हणजे 3 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर 5 अंक असेल, म्हणून आपलं उत्तर हे बरोबर आहे. यानंतर 6वं उदाहरण आहे. काय बघा, 4 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल असं विचारलं. दिलेला अंक कोणता आहे, 4. दिलेले जे आपल्याला जे घन दिलेले आहेत या घनावरती 4 कुठे आहे शोधा. इथे 4 नाही, इथे 4 नाही, इथे 4 आहे. अजून आहे का पुढे, नाही. म्हणजे 4 हा अंक फक्त आपल्याला एकदाच दिलेला आहे. तर मग काय करायचं, 4 हा अंक एकदाच दिला असेल तर त्याच्या बाजूला असणाऱ्या पृष्ठभागावरचे अंक कोणते आहेत ते बघायचे. तर 5 आणि 6 आहे. हे 5 आणि 6 इतर कुठे आहेत बघा, आपल्याला बघायचे. 5 आणि 6 इथे आहे का, नाही. इथे आहे का 5 आणि 6, आहे. इतर म्हणजे इथे आहे. मग आता आपल्याला फक्त ह्या 2च घनांचा विचार करायचा आहे. मग आपण सांगितलेल्या पद्धतीने 5 आणि 6 आणि या 5 आणि 6 ची जोडी लावून ठेवायची आणि राहिलेले अंक कोणते त्याचा विचार करायचा. फक्त 2 आणि 4. म्हणजे याचा अर्थ असा की 4 आणि 2 हे एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर आहेत. म्हणजे 4 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर 2 हा अंक असणार आहे.